नमस्कार मित्रांनो, नगर रचना व मूल्य निर्धारण डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ते बघा. निम्मे श्रेणी लघुलेखक या पदासाठी मित्रांनो, तर निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच गुणवत्ता जाहीर झालेला आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहे की एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेले आणि किती स्कोअर आलेला आहे, कॅन्डिडेटला हाय स्कोअर किती आहे, हे सर्व डिटेल्स बघणार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, महाराष्ट्र शासन नगररचना व मूल्य निर्धारण विभाग पुणे डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली ती बघा. निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या, त्या आधारे घेण्यात आलेल्या पात्र उमेदवारांच्या व्यावसायिक चाचणी परीक्षेमध्ये विविध गुण प्राप्त करून निम्न श्रेणी लघुलेखक पदासाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणाची यादी बघा. मित्रांनो बघू शकता इथं तुमची व्यावसायिक चाचणी पण घेण्यात आलेली आहे मित्रांनो. तर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम पण झालेले. तर हे दोन्ही मार्क, तर तुम्हाला आता टोटल मार्क किती आहे तर तुम्ही चेक करू शकता मित्रांनो. तर खाली बघू शकता अपडेट काय आहे. सिरियल नंबर दिलेले आहे, ॲप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर आहे, कॅन्डिडेट फुल नेम आहे, CBT म्हणजे तुमचे CBT म्हणजेच तुमचं ऑनलाईन मार्क किती पडलेले तुम्हाला, आणि व्यावसायिक चाचणीमध्ये किती मार्क पडलेले आहे तर बघू शकता. आणि टोटल मार्क दिलेले आहे समोर. तर हाय स्कोअर बघू शकता मित्रांनो, 176 हाय स्कोअर मित्रांनो. ही एक गुणवत्ता यादी आहे मित्रांनो. आता दोन्ही मार्क, दोन्ही व्यावसायिक चाचणी आणि ऑनलाईन परीक्षा, ह्या दोन्ही पेपरचे तुम्हाला एकत्रित मार्क देण्यात आलेले मित्रांनो. इथं बघू शकता तुम्ही. तर एकूण किती कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली ती बघू शकता मित्रांनो. बघा, 358 कॅन्डिडेटची आता ही लिस्ट आहे मित्रांनो. तर यामध्ये आपण आता गुणवत्ता यादीमध्ये बघू शकता 358 कॅन्डिडेटची यादी आहे मित्रांनो ही. गुणवत्ता यादीनुसार दिलेले तुम्हाला स्कोर किती आलेला आहे. 358 कॅन्डिडेटने एक्झाम दिलेली मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने. तर हाय स्कोर बघू शकता मित्रांनो, 176 हाय स्कोर आहे. तर तुम्ही रँकनुसार तुमचं किती रँक येतोय तुम्ही चेक करू शकता. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.